भंडारा जिले के पहेला क्षेत्र में हो रही लगातार बारिश से गोसे खुर्द डैम का जलस्तर बढ़ गया है। डैम के बैकवाटर का पानी अब निमगांव के खेतों में घुस चुका है, जिससे किसानों की फसलों को भारी नुकसान हो सकता है। पानी का स्तर अब जिला परिषद स्कूल से महज 100 फीट की दूरी पर पहुंच गया है। गांव में भय और चिंता का माहौल है। ग्रामस्थों का कहना है कि अगर बारिश यूं ही जारी रही तो पाणी जल्द ही आबादी वाले हिस्सों तक पहुंच सकता है। शासनाच्या समस्याने पत्रव्यवहार शासनाला प्रशासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा शासन नेरला गावाकडे लक्ष देत नाही आणि आज अशी परिस्थिती आली आहे का गोसे धरणाच्या बॅकवॉटरमुळे आमच्या पिण्याच्या पाण्याची बोर हे पूर्णपणे बुडालेली आहे आणि मी 8 तारखेला स्वतः पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे पत्र दिलं आहे। तरी पण या गावाकडे अजूनपर्यंत आजही शासनाचा प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही। अशी वेळ आली आहे का गाव आता रस्त्यावर उतरायच्या परिस्थितीमध्ये आहे का पाणी पिवायचं कसं आणि आरोग्य एवढा धोक्यात आलेला आहे का या शासनाला कितीही सांगितलं तरी जाग येत नाही। याला जागा आणण्यासाठी आम्हाला मागे जसं आम्ही जलसमाधी आंदोलन केलं आहे तसंच आता रस्ता रोको आंदोलन आणि असा कायमस्वरूपी आंदोलन करावं लागेल का जोपर्यंत गावाचं पुनर्वसन करणार नाही तोपर्यंत, असा मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की शासनाने या 2 दिवसात आमच्याकडे लक्ष दिलं नाही, गावाच्या पुनर्वसनाबद्दल काही केलं नहीं तर आम्ही रस्त्यावर उतरू। फिलहाल प्रशासन ने हालात पर नजर बनाए रखी है, लेकिन ग्रामीणों की चिंता बढ़ती जा रही है। अगर बारिश नहीं रुकी तो निमगांव सहित आसपास के कई इलाकों में स्थिति और बिगड़ सकती है।